Now today's we are going to start the most important topic of alcohol and phenol, that is acidic nature of alcohol and phenol. You have to also said that the comparison between acidic nature of alcohol and phenol. तर आज आपल्याला काय बघायचं आहे की आपण याच्या अगोदर बघितलं की अल्कोहोल हा ऍसिडिक आहे. आज आपल्याला पाहायचं की फिनॉलही हा ऍसिडिक आहे. ऍट द सेम टाइम आपल्याला काय बघायचं आहे की अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये नेमका कोण जास्त ऍसिडिक आहे. कारण याच्यामध्ये बरेचदा क्वेश्चन येतात की कंपॅरिझन बिटवीन ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की दोन चार असे कंपाऊंड देतील तुम्हाला आणि त्यांची ऑर्डर सांगतील किंवा विच वन इज मोर ऍसिडिक इन नेचर. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ऑफकोर्स बोर्डच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, सीईटी नीट असेल जेई असेल त्या दृष्टीने पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर काय बघणार आपण बघा, नेचर किंवा ऍसिडिक नेचर ऑफ acidic nature of alcohol and phenol. हा महत्वाचा टॉपिक आहे की ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. ऑलरेडी आपण काय स्टडी केलंय की अल्कोहोल हा ऍसिडिक आहे. आठवत असेल तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं की अल्कोहोल हा कसा ऍसिडिक आहे. त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल असेल तर त्याच्यापैकी कोण जास्त ऍसिडिक आहे त्याची आपण ऑर्डर पाहिलेली आहे. त्याच्यानंतर मिथिल अल्कोहोल पाहिला आपण सर्वात जास्त ऍसिड वगैरे जे आपण पाहिलंय की अल्कोहोलची ऑर्डर वगैरे सर्व झालेलं आहे. आपल्याला काय पाहायचं आहे आता, फिनॉल हा ऍसिडिक आहे आणि अल्कोहोल आणि फिनॉल पैकी जास्त ऍसिडिक कोण आहे ह्या कंपॅरिझन इथे आपल्याला करायचे. म्हणून आपण दिलं ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल अँड कंपॅरेटिव्ह ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. चला मग स्टार्ट करू आपण. लक्षात ठेवा हेडिंग आहे हे. चल आपण काय करू, पहिले अशी कोणती रिएक्शन आहे की जे सांगते अल्कोहोल आणि फिनॉल हे ऍसिडिक नेचरचे आहे. लक्षात द्या, इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही अल्कोहोल आणि फिनॉलला, अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, जेव्हा तुम्ही मेटल सोबत रिएक्ट करता किंवा तुम्ही असं म्हणू शकता इफ यू हॅव टू रिएक्ट विथ बेस, जेव्हा तुम्ही यांना बेस सोबत रिएक्ट करता किंवा मेटल सोबत रिएक्ट करता तर तेव्हा तुमच्या लक्षात येते की अल्कोहोल आणि फिनॉल हा काय देते, हा हायड्रोजन देते. आणि तुम्हाला माहिती आहे जो हायड्रोजन देतो तो कोण असतो, ऍसिड. रिएक्शन बघा, तर आपण मेटल सोबत रिएक्शन करू. सपोज कन्सिडर करा की आपल्याकडे आहे वन ऑफ द अल्कोहोल. एक कोणतं एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 CH2OH. मिथिल अल्कोहोल घ्या, इथिल अल्कोहोल घ्या. आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला, इथिल अल्कोहोल. अल्कोहोल आहे. नाव इट रिएक्ट्स विथ सोडियम मेटल. ओके. ऍट द सेम टाइम आपण काय करू माहिती आहे का, फिनॉल घेऊ. आपण फिनॉल घेऊ इथे बघा, नॉर्मल फिनॉल आपल्याला माहिती आहे OH. हा आहे फिनॉल. नाव इट रिएक्ट्स विथ, इट ऑल्सो रिएक्ट्स विथ सोडियम मेटल. बरं काय होईल लक्षात ठेवा, तुम्ही अल्कोहोल किंवा फिनॉल, अल्कोहोलला जर तुम्ही मेटल सोबत रिएक्ट केलं किंवा फिनॉलला जरी तुम्ही मेटल सोबत रिएक्ट केलं, मेटल कोणतं घ्या, सोडियम घ्या, पोटॅशियम घ्या, मॅग्नेशियम घ्या. पण जर मेटल सोबत रिएक्ट करत असाल तर इथं कोणता मेटल घेतला आपण, सोडियम मेटल. इथेही सोडियम मेटल आहे. तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो माहितीये का, तर हा जो अल्कोहोल आहे किंवा हा जो फिनॉल आहे ना, हा काय लॉस करते, हा हायड्रोजन लॉस करते आणि आपल्याला काय मिळते बघा, टॉईस CH3 CH2, टॉईस CH3 CH2O आणि इथं कोण आला, N, ON बाय लॉस ऑफ हायड्रोजन. हा कोण आहे, हा आहे सोडियम इथॉक्साइड. ओके. नंतर फिनॉलची रिएक्शन काय होईल, फिनॉलला पण तुम्ही मेटल सोबत रिएक्ट केलं, सोडियम मेटल, आपल्याला काय मिळते बघा, यांनी पण काय लॉस केला, हायड्रोजन लॉस केला. आपल्याला मिळाला काय असेल, ONA प्लस काय निघून गेला, हायड्रोजन. हा कोण आहे, हा आहे सोडियम फिनॉक्साइड. रिस्पेक्टिव्ह ऑक्साइड्स मिळतात. लक्ष द्या, ह्या दोन रिएक्शन तुम्हाला काय सांगतात की अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, जर तुम्ही मेटल सोबत रिएक्ट केला तर तुम्हाला कोण देतात, हायड्रोजन देतात. आणि तुम्हाला माहिती आहे की जे पदार्थ हायड्रोजन देत असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऍसिड. म्हणजे ही रिएक्शन्स काय इंडिकेट करते, दीज रिएक्शन्स आर इंडिकेट दॅट अल्कोहोल अँड फिनॉल्स आर ऍसिडिक इन नेचर. चला हे तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, आता पाहिलं आपण. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हाय द अल्कोहोल अँड फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर, तर काय सांगाल, व्हेन अल्कोहोल अँड फिनॉल रिएक्ट्स विथ मेटल देन इट गिव्स hydrogen and those substance which gives hydrogen, which donate hydrogen, called as acid. So these reaction explain the alcohol and phenols are acidic in nature. So very simple one. या दोन रिएक्शन सांगतात. चला नेक्स्ट पाहू आपण. आता ऍसिडिक आहे आपल्याला माहिती आहे, पण आता ऍसिडिक आहे तर मोर ऍसिडिक कोण आहे, याचं पण कंपॅरिझन करू आपण. तर ऍसिडिक आहे तर मोर ऍसिडिक कोण आहे, तर लक्ष द्या. सिंपल, आपल्याला काय माहिती आहे, सपोज आपल्याकडे एखादा अल्कोहोल आहे, दॅट इज ओके, जनरल अल्कोहोल घेऊ आपण, इथिल अल्कोहोल घेऊ शकतो किंवा जनरल अल्कोहोल घेऊ. आता हे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे
की या अल्कोहोलने जर H दिला, लक्ष द्या, आता अल्कोहोल ऍसिडिक आहे हा H देईल. सपोज अल्कोहोलने जर H दिला तर आपल्याला काय मिळते R CH2O आणि ओव्हर कोणता चार्ज निगेटिव्ह, कारण हा H कोणत्या स्टेट मध्ये किंवा कोणत्या फॉर्म मध्ये निघून जातो H पॉझिटिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे ना द सबस्टन्स विच गिव्स H प्लस आयॉन देन इट इज ऍसिड. तर अल्कोहोल ऍक्ट्स ऍज ऍसिड बिकॉज इट गिव्स H प्लस आयॉन. पण मिळाला कोण? आपल्याला मिळाला जनरल, याला काय म्हणतात अल्कॉक्साइड आयॉन. ओके, अल्कॉक्साइड आयॉन मिळाला. जर सपोज आपण फिनॉल घेतला आणि फिनॉल जर ऍसिड आहे, हा फिनॉल, आणि फिनॉलने सपोज काय दिला H दिला, हा जर H प्लस दिला तर आपल्याला काय मिळेल बघा, सिंपल आहे. ओव्हर कोणता चार्ज निगेटिव्ह आणि प्लस काय निघून गेला H पॉझिटिव्ह. हा कोण आहे? हा आहे फिनॉक्साइड आयन. व्हेरी सिंपल. म्हणजे अल्कोहोलने H दिला तर अल्कॉक्साइड आयन, फिनॉलने जर H दिला तर फिनॉक्साइड आयन. आता आपण म्हटलं हे दोघंही ऍसिडिक आहेत. चला, अल्कोहोल आणि फिनॉल दोन्ही ऍसिडिक आहे. रिएक्शन्स पण पाहिली आपण. आता हे जर ऍसिडिक आहे तर यांनी जर H प्लस दिला तर आपल्याला कोण मिळते? अल्कॉक्साइड आयन. आणि इकडे कोण मिळते? फिनॉक्साइड आयन. आता आपल्याला हे पाहायचं की अल्कोहोल आणि फिनॉल पैकी मोर ऍसिडिक कोण आहे? मोर ऍसिडिक म्हणजे जास्त ऍसिडिक. ऍक्च्युअली मोर ऍसिडिक ची डेफिनेशन काय, स्ट्रॉंग ऍसिडची डेफिनेशन काय असते? H प्लसच्या संदर्भात तुम्हाला H प्लसच्या संदर्भात तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिडची डेफिनेशन सांगतो. द ऍसिड विच गिव्स H प्लस आयन क्विकली. जो ऍसिड H प्लस हा लवकर देते त्याला म्हणतात स्ट्रॉंग ऍसिड, किंवा त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असते? जास्त. ऍक्च्युअली ऍसिडिक स्ट्रेंथ कशावर डिपेंड करते? कोण लवकर H प्लस देते आणि कोण लेट H प्लस देते. जो लवकर H प्लस देते तो स्ट्रॉंग ऍसिड, आणि जो H प्लस देईल पण लेट देईल, उशिरा देईल, काही कारणास्तव लेट देईल, त्याला काय म्हणतात? वीक ऍसिड. आता फिनॉलनी पण H प्लस दिला, अल्कोहोलनी पण H प्लस दिला. आता हे दोन्ही ऍसिडिक आहे, पण कोण स्ट्रॉंग? रिपीट, कोण स्ट्रॉंग? जो लवकर H प्लस देईल तो स्ट्रॉंग ऍसिड. आता H प्लस लवकर कोण देईल? अल्कोहोल पण H प्लस देतो, फिनॉल पण देते, पण लवकर कोण देईल? तर हे डिपेंड करते की इथं फिनॉल लवकर H प्लस देईल की अल्कोहोल लवकर H प्लस देईल. हे डिपेंड करते तयार होणारा अल्कॉक्साइड आयन आणि तयार होणारा फिनॉक्साइड आयन पैकी मोर स्टेबल कोण. हे काय म्हणत आहे बघा, H प्लस लवकर कोण देईल हे कशावर डिपेंड आहे? तयार होणारे जे अल्कॉक्साइड आयन आणि फिनॉक्साइड आयन आहे याच्यापैकी मोर स्टेबल कोण. कारण कंडिशन कशी असते माहिती आहे का, जर तुम्ही आपलं स्वतःचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर तुम्हाला समजा काय करायचं, एखाद्याला पैसे द्यायचे, समजा 1000 रुपये आपल्याला दुसऱ्याला द्यायचे. आपण 1000 दुसऱ्याला केव्हा देऊ किंवा आपण 1000 डोनेट केव्हा करू? ते 1000 डोनेट केल्यानंतर आपण स्वतः आपण राहतो, कारण आपण तर पैसे डोनेट केले, पैसे दिले आपण, पण जेव्हा आपण कसे असलो पाहिजे? मोर स्टेबल. नाही तर अशी कंडिशन नको याला, पैसे दिले ना आपल्याकडे पैसे नाही म्हणजे आपल्याला दुसऱ्याकडून मागायची गरज पडेल. असं असताना आपण कधी पैसे डोनेट नाही करत. आपण डोनेट केव्हा करतो? जर पैसे दिल्यानंतर आपल्याला काही फरक पडत नसेल किंवा आपण जर जास्त स्टेबल असू तरच आपण पैसे देतो. कंडिशन इथं तशीच आहे. फिनॉल काय करतो? H प्लस देतो, अल्कोहोल पण H प्लस देते, पण H प्लस लवकर कोण देईल? तर तयार होणारे अल्कॉक्साइड आणि फिनॉक्साइड आयन पैकी मोर स्टेबल कोण आहे? सो स्टुडंट कीप इन माइंड, फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन. म्हणजे हे बघा, फिनॉक्साइड आयन जो असतो, फिनॉक्साइड आयन कसं आहे? मोर स्टेबल आहे, मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा बरं, फिनॉक्साइड आयन जर मोर स्टेबल आहे तर हा फिनॉल लगेच H देऊन देईल, कारण फिनॉलनी H प्लस दिल्यानंतरही फिनॉक्साइड आयन कसं आहे? स्वतः मोर स्टेबल आहे. म्हणजे H प्लस दिल्यानंतर फिनॉलला काही फरक पडत नाही, कारण तयार होणारा फिनॉक्साइड आयनही कसं आहे? मोर स्टेबल. पण अल्कोहोल मध्ये काय आहे? अल्कोहोलने जर H प्लस दिला तर तयार होणारा अल्कॉक्साइड आयन हा लेस स्टेबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आपण पैसे दिल्यानंतर जर आपण अनस्टेबल होत असू तर आपण लवकर पैसे देत नाही, तसा अल्कोहोलही लवकर H प्लस देणार नाही, कारण H प्लस दिल्यानंतर तयार होणारा अल्कॉक्साइड आयन कसा आहे? लेस स्टेबल आहे दॅन फिनॉक्साइड आयन. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ झाला, फिनॉल इज स्ट्रॉंग ऍसिड दॅन अल्कोहोल. व्हाय? बिकॉज फिनॉल गिव्स H प्लस आयन, देयर इज फॉर्मेशन ऑफ मोर स्टेबल फिनॉक्साइड आयन, बट अल्कोहोल गिव्स H प्लस आयन, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ लेस स्टेबल अल्कॉक्साइड आयन. म्हणून जास्त स्टेबल कोण? सॉरी, जास्त ऍसिडिक कोण? फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. आता पुन्हा एक प्रश्न आला की फिनॉल आयन्स आर मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन. व्हाय? कारण फिनॉक्साइड आयन मोर स्टेबल आहे मान्य आहे आपल्याला, पण का बरं हा मोर स्टेबल असेल? तर लक्षात ठेवा, फिनॉक्साइड आयन मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन ड्यू टू रिझोनन्स स्ट्रक्चर किंवा रिझोनन्स स्टॅबिलायझेशन किंवा मेसोमेरिक इफेक्ट म्हणू शकता तुम्ही. लक्षात ठेवा, फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड आयन ड्यू टू रिझोनन्स स्ट्रक्चर. म्हणजे फिनॉक्साइड आयन्स मध्ये रिझोनन्स येणार आहे, आणि फिनॉक्साइड आयन मध्ये जर रिझोनन्स येत असेल तर आपल्याला माहिती आहे रिझोनन्स इफेक्ट काय करतो? कंपाऊंडला, त्या मॉलिक्यूलला काय बनवते? मोर स्टेबल.
म्हणजेच इथं आणि अल्कॉक्सिड आयन मध्ये काय होत नसेल, रिझोनन्स होत नसेल, म्हणूनच काय फिनॉक्सिड आयन इज मोर स्टेबल. ओके, म्हणूनच काय म्हणसाल तुम्ही, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. याच्या कंपेअर मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, आणखी हे जे फिनॉल आणि अल्कोहोल आहे ना, आणखी तुम्ही एका गोष्टीवर आणखी सांगू शकता की विच वन इज मोर ऍसिडिक. त्याच्यासाठी काय असते माहिती आहे का, पीके च्या व्हॅल्यू असतात. बरं, हे पीके आहे काय, पोटेन्स ऑफ के. के म्हणजे काय असतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता सरळ आहे, पहिले के सांगतो तुम्हाला. के इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. डिसोसिएट होणे, डिसोसिएट म्हणजे विघटन होणे. लक्षात ठेवा, के ची व्हॅल्यू जेवढी जास्त, के म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय की जो पदार्थ जास्त डिसोसिएट होते. आता डिसोसिएट होणे म्हणजे डिसोसिएशन होते बघा ना, H प्लस आणि O निगेटिव्ह. जो पदार्थ जास्त डिसोसिएट होईल म्हणजे 100% घेतला, 100% डिसोसिएट झाला, तर के पण कसा येईल, खूप जास्त येईल. ज्याचा के जास्त तो मोर ऍसिडिक. लक्षात ठेवा, के म्हटलं मी, ज्याचे तुम्हाला बोर्ड मध्ये किंवा बुक मध्ये एनसीईआरटीचं बुक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पीके च्या व्हॅल्यू दिल्यात. मी के विषयी सांगून राहिलो. के म्हणजे काय, कॉन्स्टंट. पण कोणता कॉन्स्टंट म्हणतात त्याला, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि कोणाचा ऍसिडचा म्हणून ए येतो. इट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपण याला चांगल्या पद्धतीने केमिकल इक्विलिब्रियम किंवा आयनिक इक्विलिब्रियमच्या चॅप्टर त्याच्यामध्ये शिकणार, पण इथं लक्षात ठेवा. तर हा आहे के. ए म्हणजे काय असते, के ए फॉर ऍसिड, आणि के म्हणजे काय, कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू ज्यांची सर्वात जास्त तो ऍसिड सर्वात स्ट्रॉंग. आणि कोण डिसोसिएट जास्त होईल, तर फिनॉल जास्त डिसोसिएट होईल. म्हणजे जेवढा घेसाल तेवढा मॅक्सिमम तो डिसोसिएट होईल. कशामध्ये कन्वर्ट होईल, H प्लस आणि फिनॉक्साइड आयन. काय बरं, तर फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल. अल्कोहोल हा कमी डिसोसिएट होईल, जेवढा घेतला तेवढा त्याच्यापैकी कमी. समजा तुम्ही घेतला 100 ग्रॅम आणि डिसोसिएट झाला 30 ग्रॅम, याचा अर्थ तो कमी डिसोसिएट झाला, त्याची के ची व्हॅल्यू कशी येईल, कमी. हे झालं के. आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, पीके. के आणि पीके मध्ये अपोजिट रिलेशन असते. मग आता पीके ची व्हॅल्यू काय म्हणसाल, ज्याची पीके ची व्हॅल्यू कशी असेल, ज्याची पीके ची व्हॅल्यू लेस तो कसा, पीके व्हॅल्यू लेस देन, लक्षात ठेवा काय, मोर ऍसिडिक. मी काय म्हटलं होतं, के जास्त तर ऍसिडिक पण जास्त. पण के आणि पीके मध्ये काय असते, रिलेशन अपोजिट असते. म्हणून पीके ची व्हॅल्यू ज्याची कमी तो कसा, मोर ऍसिडिक. आणि जेव्हा तुम्ही पीकेच्या व्हॅल्यू, आता तुम्हाला ते केमिकल इक्विलिब्रियम मध्ये समजेल, पण तरी इथं सांगून देतो, व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला डायरेक्ट. जर तुम्ही फिनॉलची पीकेची व्हॅल्यू पाहिली ना, फिनॉलची, तर हे नियर अबाउट येते 15.9. आणि जर तुम्ही अल्कोहोलची पाहिली ना, तर हे येते किती, 10. बघा बरं काय झालं, सॉरी अल्कोहोलची किती येते 15.9 आणि हा किती येतो 10. ओके, आपण काय म्हटलं, ज्याची पीके ची व्हॅल्यू कमी तो कसा, मोर ऍसिडिक. आता पीके ची व्हॅल्यू कोणाची कमी आहे, फिनॉलची पीके ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि अल्कोहोलची पीके ची व्हॅल्यू किती आहे 15.9. याचा अर्थ काय झाला बघा बरं, पीके ची व्हॅल्यू ज्याची कमी तो कसा, मोर ऍसिडिक. सो पीके व्हॅल्यू, फिनॉलची पीके ची व्हॅल्यू 10 आहे, अल्कोहोलची किती आहे 15.9. अल्कोहोलची पीके ची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे हा कसा आहे, लेस ऍसिडिक. आणि तुमच्या लक्षात येते का, फिनॉल आणि अल्कोहोल याच्या दोघांमध्ये या पीकेच्या व्हॅल्यू मध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे मिलियन्स टाइम्स, तुम्ही मिलियन टाइम्स काय म्हणसाल, अल्कोहोल इज अ वीक ऍसिड दॅन फिनॉल. म्हणजे जर तुम्हाला कोणी म्हटलं आता की फिनॉल आणि अल्कोहोल पैकी विच वन इज मोर ऍसिडिक, काय सांगसाल, फिनॉल. वाय, फिनॉल गिव्स मोर स्टेबल फिनॉक्साइड आयन. आणि कोणाच्या गोष्टीवर सांगसाल, आणखी काय सांगसाल, के पीके व्हॅल्यू, पीके याची कशी असते, कमी, याची कशी आहे, जास्त. सो ही कंडिशन असते, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि फिनॉक्साइड आयन इज बाय मोर स्टेबल बिकॉज फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन अल्कोक्साइड आयन ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर. बरं कसं, तर हे आपण पाहू. हे दोन कंपॅरिझन समजले का, अल्कोहोल पेक्षा फिनॉल काय मोर ऍसिडिक. ओके, नेक्स्ट पाहू. आपण म्हटलं फिनॉक्साइड आयन हा मोर स्टेबल आहे. बरं का बरं आहे, चला लक्ष द्या. पुन्हा अल्कोहोलनी काय दिला, अल्कोहोलनी कोणता आयन दिला, अल्कॉक्साइड आयन दिला, CH2O निगेटिव्ह. जो कसा होता, लेस स्टेबल, कारण रिझोनन्स मध्ये भाग घेत नाही, हा लेस स्टेबल आहे. पण फिनॉलनी काय दिला, फिनॉलनी H प्लस दिल्यानंतर काय दिला, फिनॉक्साइड आयन. ओके, कसा होता, C6H5O आणि काय, निगेटिव्ह. ठीक आहे, हा फिनॉक्साइड आयन आपण म्हटलं मोर स्टेबल आहे. का बरं, रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये हा भाग घेतो. कसा बघा, आपल्याकडे कोण आहे, फिनॉक्साइड आयन. चला सांगून देतो, म्हणजे फिनॉलनी, तुम्हाला थोडंसं डिटेल सांगतो, लक्षात ठेवा. फिनॉल बघा, फिनॉलने जर H प्लस दिला तर काय मिळतो, रिपीट करतोय थोडं, काय मिळाला बघा, O निगेटिव्ह प्लस काय, H पॉझिटिव्ह, दॅट इज
फिनॉक्साइड आयन. आणि आपण म्हटलं की बा फिनॉक्साइड आयन हा मोस्ट स्टेबल आहे ड्यू टू रिझोनन्स स्ट्रक्चर. आता रिझोनन्स मध्ये कसा भाग घेते तर रिझोनन्स पहा. रिझोनन्स महत्वाचे आहे. हा असा असतो आणि याच्यावर चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. फिनॉक्साइड आयन इट टेक पार्ट्स इन रिझोनन्स. रिझोनन्स म्हणजे काय होते हा निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होतो बघा कसा. हा जो निगेटिव्ह चार्ज हा इथं येतो. इथं जर आला तर इथं कोणता बॉन्ड होईल डबल. डबल बॉन्ड या कार्बनची व्हॅलेन्सी किती 2 2 4 आणि 5. हे लगेच हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे कोणत्या पोझिशनवर शिफ्ट होतात ऑर्थो पोझिशन. काय भेटेल तसं आपण फिनॉलचं रेझोनन्स स्ट्रक्चर पाहिलं तर तसं हे फिनॉक्साइड आहे. काय झालं बघा बरं इथं कोणता बॉन्ड डबल बॉन्ड इथं ओके. इलेक्ट्रॉन पेअर ॲज इट इज. हा बॉन्ड ॲज इट इज. हाही बॉन्ड ॲज इट इज. हा बॉन्ड काय झाला इथचा जो पाय बॉन्ड होता हा ब्रेक होऊन इथं कोणता चार्ज आला निगेटिव्ह. पुन्हा काय होईल बघा बरं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा इथं 2 इलेक्ट्रॉन्स लिहू शकता तुम्ही. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे इथं काय तयार करेल पुन्हा पाय बॉन्ड. पाय बॉन्ड तयार झाला तर व्हॅलन्सी किती बघा 2 2 4 आणि इथं कोण असतो हायड्रोजन. लगेच हा इथं शिफ्ट. काय भेटेल स्ट्रक्चर हे रिझोनन्स स्ट्रक्चर असतात. तुम्हाला समजलं पाहिजे. हा ॲज इट इज बघा इथं काय झालं बघा इथचा हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला होता. हा जो आहे ना निगेटिव्ह चार्ज इथं इथं काय तयार केला पाय बॉन्ड. आता हा जो पाय बॉन्ड हा ब्रेक होऊन याच्यावर कोणता चार्ज आला निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली इथं. हा ॲज इट इज. नेक्स्ट काय होतो हा निगेटिव्ह चार्ज पुन्हा इथे येईल. इथं पाय बॉन्ड तयार करेल का इथं व्हॅलन्सी 5 झाल्यामुळे हा पाय बॉन्ड पुन्हा इथं शिफ्ट होईल कोणत्या पोझिशनवर ऑर्थो पोझिशनवर. काय मिळेल बघा हा ॲज इट इज. हा लोन पेअर इथं हा बॉन्ड ॲज इट इज. इथं काय तयार झालं बघा या निगेटिव्ह इथं काय तयार केला नवीन पाय बॉन्ड तयार केला इथं. हा पाय बॉन्ड काय झाला ब्रेक होऊन इथं कोणता चार्ज आला निगेटिव्ह. पुन्हा काय होईल हा निगेटिव्ह चार्ज इथं येईल आणि हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतील ऑक्सिजनवर. काय भेटेल स्ट्रक्चर हा पाय बॉन्ड पुन्हा हा एक हा ॲज इट इज. इथं काय ओ निगेटिव्ह पुन्हा काय सेम. पुन्हा काय होईल रिपीट लक्ष द्या. पुन्हा हा निगेटिव्ह चार्ज इथं येईल आणि हा इथं शिफ्ट होईल. पुन्हा हे स्ट्रक्चर काय होईल वापस येईल आणि हे चालूच राहते. लक्षात ठेवा हा निगेटिव्ह चार्ज आहे ना हा या बेन्झिन रिंगवर फिरतो. बेन्झिन रिंगवर पुन्हा ऑक्सिजनवर येते. ऑक्सिजनवर पुन्हा काय येते बेन्झिन रिंगवर येते आणि बेन्झिन रिंगच्या कोणत्या पोझिशनवर जाते बघा बरं ऑर्थो. इथं पॅरा आणि इथं ऑर्थो. म्हणजेच या रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये तुमच्या काय लक्षात येते सांगा. या रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये आपल्या लक्षात येते की हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा स्टॅबिलाइज झाला बघा. हा जो निगेटिव्ह चार्ज आला ना हा स्टॅबिलाइज झाला कोण्या मदतीनं रिझोनन्स स्ट्रक्चरमुळे रिझोनन्स इफेक्टमुळे तो काय झाला स्टॅबिलाइज झाला. तो फिरत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना कोणती गोष्ट जर फिरत असेल थर्मोडायनामिक्स नुसार कोणती गोष्ट जर फिरत असेल वर्क करत असेल तर त्याची एनर्जी काय होते कमी कमी. आपली पण एनर्जी कमी होते जेव्हा आपण वर्क करतो किंवा फिरतो. तर ज्याची एनर्जी कमी होते म्हणजे थर्मोडायनामिक्स म्हणते जो फिरतो त्याची एनर्जी कमी होते. ज्याची एनर्जी कमी असते तो कसा असते मोर स्टेबल. म्हणजे रिझोनन्स मध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरतात बघा फिरून राहिले ऑर्थो पॅरा ऑर्थो पॅरा ऑर्थो फिरून राहिले डबल ऑक्सिजनवर. डबल ऑक्सिजन पासून रिंगवर जातील पुन्हा ऑक्सिजनवर येतील. ऑक्सिजन पासून पुन्हा रिंग मध्ये रिंग पासून पुन्हा ऑक्सिजन हे चालूच राहते. याच्यामध्ये एनर्जी काय होईल लॉस होत राहील आणि त्याच्यामुळे त्याची एनर्जी कमी होते. कंपाऊंड कसा बनते मोर स्टेबल. किंवा तुम्ही असं म्हणू शकता या निगेटिव्ह चार्ज काय करतो या निगेटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी काय करते बेन्झिन रिंग त्याला ओढून घेते आणि कोणत्या पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते ऑर्थो पॅरा अँड ऑर्थो. सो कीप इन माइंड इट इज व्हेरी सिंपल वन व्हाय फिनॉक्साइड आयन इज मोस्ट स्टेबल ड्यू टू रिझोनन्स स्ट्रक्चर. आणि हे आहेत रिझोनन्स स्ट्रक्चर आणि तसे लक्षात ठेवायचं सिम्पली एवढं लक्षात ठेवा ज्या कंपाऊंड किंवा जे कंपाऊंड रिझोनन्स दाखवतात ते कसे असतात मोर स्टेबल. अल्कॉक्साइड आयन मध्ये अशा पद्धतीचं कोणतंही रिझोनन्स स्ट्रक्चर किंवा रिझोनन्स होणार नाही. याचा अर्थ काय अल्कॉक्साइड आयन इज लेस स्टेबल फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल. फिनॉक्साइड आयन मोर स्टेबल आहे म्हणून फिनॉल लवकर H+ देईल. लवकर H+ देईल तर कसं आहे मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. इट इज द सिंपल फॅक्ट आणि हे आहे रिझोनन्स स्ट्रक्चर. आणखी एक लक्षात ठेवा तुम्ही हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला आणखी एक क्रायटेरिया सांगून देतो. कुठं कुठं काय असते माहिती आहे का ही कंडिशन असते किंवा फिनॉल आहे. काय सांगत आहे मी थोडंसं एक्स्ट्रा सांगत आहे इथं हे समजलं आपलं. हा फिनॉल आहे. फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन हा कोण आहे फिनॉक्साइड आयन. लक्ष द्या फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन पैकी जास्त स्टेबल कोण आहे. मी काय म्हणत आहे बघा फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन पैकी जास्त स्टेबल कोण आहे तर फिनॉक्साइड आयन हा मोर स्टेबल असतो दॅन फिनॉल. बरं का बरं तर फिनॉक्साइड आयन मध्ये पण रिझोनन्स आहे फिनॉल मध्ये पण रिझोनन्स आहे फिनॉक्साइड आयन मध्ये पण रिझोनन्स आहे. तरी फिनॉक्साइड आयन कसा स्टेबल आहे तर लक्षात ठेवा हा फिनॉल सपोज याने इलेक्ट्रॉन्स दिले. हा शॉर्टकट सांगतो थोडा. याने इलेक्ट्रॉन्स दिले आणि हा इथं आला. काय भेटेल सांगा बरं ओ बघा एकच लोन पेअर राहिली. एक तर पॉझिटिव्ह चार्ज आला इथं कोणता चार्ज GH. हा बॉन्ड ब्रेक होऊन याच्यावर कोणता चार्ज आला निगेटिव्ह हा ॲज इट इज. आणि हे रिझोनन्स पुन्हा सेम ॲज दॅट ऑफ कोणासारखं होईल फिनॉक्साइड. कारण हा बघा हा पुन्हा निगेटिव्ह इथे येईल ते पुढे सांगत नाही तुम्हाला आणि हा इथं जाईल.
म्हणजे बघा फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन मध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर सारखेच येतात, फक्त फरक काय आहे, इथं ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज होता आणि तो फिरल्यानंतर ऑक्सिजनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही राहिला. पण इथं ऑक्सिजनने स्वतःचे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये भाग घेतला, स्वतःच्या इलेक्ट्रॉन्सनी कशामध्ये भाग घेतला, रेझोनन्स मध्ये भाग घेतला. इथं ऑक्सिजनच्या फिनॉक्साइड आयन मध्ये ऑक्सिजनच्या इलेक्ट्रॉननी रेझोनन्स मध्ये भाग घेतला आणि त्याच्याकडे जे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स होते त्यांनी रेझोनन्स मध्ये भाग घेतला आणि इथं स्वतःच्या ऑक्सिजनच्या स्वतःच्या इलेक्ट्रॉन्सनी रेझोनन्स मध्ये भाग घेतला आणि चार्ज तयार झाले. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या स्पेसिस मध्ये नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर सेम असतील, बघा फिनॉल मध्ये आणि फिनॉक्साइड आयन मध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर सेम असतात. तुम्ही जर ड्रॉ केले पुढे आणि तसेही मी तुम्हाला ड्रॉ करून दिलेले आहे पहिल्या केसमध्ये जेव्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहतो तर तुमच्या लक्षात येईल फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन मध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर सेम आहे. पण ज्या ठिकाणी रेझोनन्स स्ट्रक्चर सेम असतात, आता कसं लक्षात येते की कोण जास्त स्टेबल, ज्याच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त तो मोर स्टेबल. इथं काय गडबड आहे, फिनॉल आणि फिनॉक्साइड आयनची रेझोनन्स स्ट्रक्चरची संख्या सारखीच आहे. मग ज्या ठिकाणी चार्ज सेपरेशन असते त्या ठिकाणी स्टॅबिलिटी कमी होते आणि ज्या ठिकाणी चार्ज नसतात किंवा एकच चार्ज असतो त्या ठिकाणी स्टॅबिलिटी वाढते. इथं बघा दोन चार्ज आहे, या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन्स कमतरता आली. हा ऑक्सिजन काय करतो माहिती आहे का, हा ऑक्सिजन काय करतो, लवकर हा ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला या इलेक्ट्रॉन्सला हा लवकर काय करतो, ओढून घेते. आणि या कंडिशन्स मध्ये काय असते की चार्ज सेपरेशन नसल्यामुळे हे निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरावर चांगल्या पद्धतीने फिरू शकतात. म्हणजे फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही असंही म्हणू शकता की फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन पैकी जास्त इलेक्ट्रोफिलिक कोण किंवा कोण इलेक्ट्रोफाइलवर जास्त अटॅक करू शकते, तर फिनॉक्साइड आयन. का बरं, तर इथं ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे स्वतः जवळचे पैसे दिले किंवा स्वतः जवळचे इलेक्ट्रॉन दिले तर ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह येते. आणि इथं याच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत, ते निगेटिव्ह, त्यांनी जर ते इलेक्ट्रॉन्स दिले तर ऑर्थोवर निगेटिव्ह चार्ज येते. दोन्ही केसमध्ये ऑर्थोवर निगेटिव्ह येते, पण कोणामध्ये जास्त निगेटिव्ह हे लक्ष द्या ना. स्वतः जोडचे पैसे दिले आणि आपल्याकडे ऑलरेडी जास्त पैसे आहेत आणि ते देणे, म्हणजे स्वतः जोडचे न देता दुसऱ्या जोडचे आलेले पैसे आपण देणे, तर कंडिशन चांगली कोणती असते, स्वतः जोडचे नसतात खर्च करत लवकर. म्हणजे हा फिनॉलला काय करावं लागते, स्वतः जोडचे पैसे खर्च करावे लागतात. पण फिनॉक्साइड आयन मध्ये ऑलरेडी जास्त आलेले आहेत, तोच तो खर्च करते. म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रोफाइलवर लवकर कोण अटॅक करेल, फिनॉक्साइड आयन दॅन फिनॉल. हे पण तुम्ही असं म्हणू शकता. सो इट इज सिंपल वन. हे थोडंसं एक्स्ट्रा सांगितलंय मी तुम्हाला. इथं आपलं जे चालू होतं ते हे मेन, कारण एक त्या एनसीईआरटी मध्ये काय क्वेश्चन आलेला, म्हणजे एक त्याच्यात लाईन टाकलेली आहे की बा फिनॉल हा फिनॉक्साइड आयन कसा, तर फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. तुम्ही तेही सांगू शकता किंवा मोर स्टेबल असते फिनॉक्साइड आयन, किंवा तुम्ही असे म्हणू शकता फिनॉक्साइड आयन इज इझिली अटॅक ऑन इलेक्ट्रोफाइल दॅन फिनॉल. ह्या दोन लक्षात ठेवत मला लाईन आहेत एनसीईआरटी मध्ये, म्हणून मी इथं सांगितलं. कोणती पहिली लाईन, फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. वाय तुम्हाला समजलं, तिथं चार्जेस आहेत, तिथं चार्जेस सेपरेशन नाही आहे. नेक्स्ट, हा फिनॉक्साइड आयन का बरं इझिली अटॅक करतो इलेक्ट्रोफाइलवर दॅन फिनॉल, कारण फिनॉक्साइड आयन काय करतो, दुसऱ्याकडून आलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे हायड्रोजन जोडून आलेले इलेक्ट्रॉन्स देऊन देतो किंवा त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज येते, स्वतःचे इलेक्ट्रॉन खर्च करत नाही, इझिली अटॅक करू शकतो कोण, फिनॉक्साइड दॅन फिनॉल. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. इथे ऍसिडिक नेचर आहे, ऍसिडिक नेचर मध्ये मी सांगितलं फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल, फिनॉक्साइड आयन मोर स्टेबल दॅन अल्कोहोल, तर हा लवकर काय करेल, H+ देईल आणि कसा असेल, मोर ऍसिडिक इन नेचर. तर म्हणजे आपल्या लक्षात आलं. आणखी काय कंडिशन आहे बघा, म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं इथं, हे लक्षात ठेवा, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. चला, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. आपण अल्कोहोलच्या केस मध्ये काय पाहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर अल्कोहोल लक्षात ठेवा, आठवत असेल तुम्हाला, तर अल्कोहोल इज वीक ऍसिड दॅन वॉटर. आठवत असेल तुम्हाला, तर अल्कोहोल वॉटर पेक्षाही वीक ऍसिड आहे. मग ऑर्डर काय होईल सांगा बरं, सरळ. जर ऑर्डर जर या दोघांचं कंपॅरिझन केली तर ऑर्डर काय होईल बघा, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन वॉटर, वॉटर इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. तर ही ऑर्डर आहे ठिकाणची. पहिलं व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघावं लागेल ना, अल्कोहोल आणि वॉटरचं मी तिथं कंपॅरिझन तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं काय, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन वॉटर अँड वॉटर इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. अल्कोहोल हा एकदम कमी ऍसिडिक असतो, लक्षात ठेवा. आणि मी इथं सांगितलं मिलियन टाइम्स फिनॉल आणि अल्कोहोलचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर अल्कोहोल जो आहे हा मिलियन टाइम्स वीक आहे कोणापेक्षा, फिनॉलपेक्षा, किंवा फिनॉल हा जास्त स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा, अल्कोहोलपेक्षा. तर हे तुम्हाला इथं काय माहिती असणं आवश्यक आहे, ही आहे ऑर्डर, ऍसिडिक ऑर्डर. चला आणखी थोडंसं डिटेल बघू. असं म्हटलं जाते की, लक्षात ठेवा काय आहे पहा आणखी कंडिशन, इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, पहा काय म्हटलं ते महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट नोट आहे, काय आहे पहा, इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट
at ortho or para position, then it increases the acidic strength of phenol. महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. काय म्हणतो हा नोट म्हणते इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लक्षात ठेवा if electron withdrawing group present at ortho or para position then it increases the acidic strength of phenol. याचा अर्थ काय झाला की फिनॉल पेक्षाही कोण जास्त ऍसिडिक आहे. जर एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठे प्रेझेंट असेल ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनवर प्रेझेंट असेल तर तो फिनॉल आणखीन जास्त ऍसिडिक होते किंवा सरळ सरळ त्याची पीकेज व्हॅल्यू आणखी कमी येते. बरं हे असं का बरं असं काय झालं असं की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो किंवा पॅराला असेल तर इकडे लक्ष द्या ना फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल. हे रिझोनन्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल. का बरं जास्त स्टेबल तर हा काय करते या निगेटिव्ह चार्जला रिझोनन्स मध्ये भाग घ्यायला लावते किंवा निगेटिव्ह चार्ज काय होते या बेन्झीन रिंगवर फिरतो. पण या बेन्झीन रिंगवर फिरत असताना निगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशावर जास्त येते ऑर्थो आणि पॅरावर किंवा ऑर्थोवर. म्हणजे याचा अर्थ की फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल. व्हाय बिकॉज इट टेक पार्ट इन रिझोनन्स स्ट्रक्चर अँड रिझोनन्स स्ट्रक्चर द निगेटिव्ह चार्ज टेक पार्ट इन द रिझोनन्स अँड इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. आणि आपण काय म्हणू या ऑर्थो आणि पॅरावर जर आणखी आपण एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावला तर तो या निगेटिव्ह चार्जला आणखीनच काय करून घेईल स्वतःकडे ओढून घेईल. म्हणजे या निगेटिव्ह चार्जला आणखीन स्टेबल करायचं काम तो करेल. म्हणजे हे लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थो आणि पॅरालाच काय म्हटलं त्यांनी तर आपल्या लक्षात येऊन राहिलं ना फिनॉक्साइड आयॉन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिनॉक्साइड आयॉन मध्ये जेव्हा रिझोनन्स स्ट्रक्चर तयार होते किंवा रिझोनन्स तिथं तयार होते तिथं निगेटिव्ह चार्ज कोणावर येतो एक तर ऑर्थो एक तर पॅरा. आणि या निगेटिव्ह चार्जला आणखी स्टॅबिलाइज करायसाठी इथं तो स्टेबल होतेच आणखी स्टेबल करायचं असेल तर तुम्ही ऑर्थो आणि पॅरावर आणखी एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावा. आणि तुम्ही जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणखी लावला तर तो या निगेटिव्ह चार्जला आणखीनच जास्त स्टेबल करेल. म्हणजे याचा अर्थ काय फिनॉक्साइड आयॉन पेक्षाही कोण जास्त स्टेबल होईल ज्याच्या ऑर्थो आणि पॅरावर काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तो आणखीनच जास्त स्टेबल होईल. तो आणखीन जास्त स्टेबल तो लवकर हायड्रोजन देईल आणि तो कसा असेल मोर ऍसिडिक. म्हणजे याचा अर्थ काय होते इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थो और पॅरा पोझिशन देन इट इन्क्रीज द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल. म्हणजे सरळ सरळ ऑर्थो आणि पॅरावर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर तो कोणाला आणखीन जास्त स्टेबल करते फिनॉक्साइड आयॉन पेक्षाही तो जास्त स्टेबल होते इफ द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. बट बाय ऑर्थो अँड पॅराच का तो ऑर्थो आणि पॅरावरच कोणता चार्ज घेऊन राहिला निगेटिव्ह. त्याच्यामुळे या निगेटिव्हला आणखी स्टेबल करण्यासाठी ते ग्रुप कुठे पाहिजे ऑर्थो आणि पॅरावरच पाहिजे. म्हणून ती महत्वाची कंडिशन आहे. काय हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि का बरं हे रिझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगते ऑर्थो आणि पॅरावरच का बरं निगेटिव्ह सॉरी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरावरच का पाहिजे. ओके नेक्स्ट बरोबर मेटा पोझिशनवर असेल तर मेटा पोझिशनवर एवढा इफेक्ट करत नाही कारण मेटा पोझिशनवर कोणतीही इलेक्ट्रॉन डेन्सिटी येत नाही. ओके याच्या उलट काय आहे माहिती आहे का याच्या उलट तुम्ही म्हणू शकता इफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असतील तर काय सपोज हेच पहा इफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील ऑर्थो आणि पॅरावरच असतील सपोज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतील डिक्रीज करतील डिक्रीजेस ऍसिडिक स्ट्रेंथ. बघा व्हेरी सिंपल आहे. आपण काय म्हटलं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऑर्थो पॅरावर असेल तर काय करते ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवते फिनॉलची म्हणजे फिनॉक्साइड आयनला मोर स्टेबल बनवते. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑर्थो पॅरावर असेल तर डिक्रीजिंग ऍसिडिक स्ट्रेंथ. म्हणजे याचा अर्थ आता ऑर्डर डबल बिघडली कसं काय असेल हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. आणि का बरं हे महत्वाचं ते मी तुम्हाला सांगितलं ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्सवर. म्हणजे याचा अर्थ काय होईल आता सपोज आपल्याकडे अशी कंडिशन आहे आपल्याकडे आहे बघा C2H5OH सेकंड कंपाऊंड असेल OH आणि इथं कोण लावला मी येलो. ओके आणि तिसरा असेल कोण आहे फिनॉल आणि चौथा पण घेतो कोण आहे वॉटर. बरं हे चार दिलेत तुम्हाला बघा 1 2 3 आणि 4 हे चार कंपाऊंड दिले. आणि मी जर तुम्हाला असं म्हटलं की याच्यापैकी मला तुम्ही सांगा मोर ऍसिडिक कोण आणि सर्वात कमी ऍसिडिक कोण किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजची मला ऑर्डर सांगा असंही म्हणू शकतो मी. पहा एक तर मोर ऍसिडिक कोण किंवा लेस ऍसिडिक कोण असा क्वेश्चन येऊ शकतो. या चौघांमध्ये मोर ऍसिडिक कोण लेस ऍसिडिक कोण किंवा डिक्रीजिंग ऑर्डर सांगा ऍसिडिक स्ट्रेंथ आहे त्याची डिक्रीजिंग ऑर्डर सांगा. आता कसं असेल
तर लक्षात ठेवा मी सांगितलंय तुम्हाला याच्यामध्ये कोण आहे अल्कोहोल, हा कोण आहे ऑर्थोनायट्रोफिनॉल, हा कोण आहे फिनॉल आणि हा कोण आहे वॉटर. याच्या अगोदर आपण एक स्ट्रेंथ पाहिली होती की अल्कोहोल पेक्षाही कोण ऍसिडिक आहे वॉटर, वॉटर पेक्षा कोण ऍसिडिक आहे फिनॉल. म्हणजेच काय झालं बघा अल्कोहोल पेक्षा कोण ऍसिडिक आहे वॉटर. म्हणजेच मी काय म्हणू शकतो पहा अल्कोहोल पेक्षा वॉटर, वॉटर पेक्षा कोण आहे फिनॉल आणि फिनॉल पेक्षाही आपण एक लाईन लिहून दिली नोट की जर या फिनॉलला ऑर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर तो आणखीन ऍसिडिक स्ट्रेंथ त्याची वाढवते. म्हणजे सर्वात जास्त ऍसिडिक कोण झाला कोण ऑर्थोनायट्रोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन वॉटर अँड वॉटर इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. ही ऑर्डर तुम्हाला माहिती पाहिजे काय झाली 2 3 4 1 किंवा ऑर्थोनायट्रोफिनॉल फिनॉल वॉटर अँड कोण अल्कोहोल. तर ह्या तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि हे लक्षात ठेवा का बरं याने का बरं हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपनी का बरं काय केलं असेल याची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवली असेल तर हा NO2 काय करेल हा H गेल्यानंतर याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल त्या निगेटिव्ह चार्जने रिझोनन्स मध्ये भाग घेतल्यावर याच्यावर निगेटिव्ह चार्ज ऑर्थो पोझिशन तो निगेटिव्ह चार्ज आणखी कोण ओढून घेईल NO2 म्हणजे त्या निगेटिव्ह चार्जला आणखी स्टेबल कोण करेल NO2. सो इट इज मोर ऍसिडिक लेस ऍसिडिक लिस्ट ऍसिडिक. ओके हे झाली ऑर्डर. असं नाही होऊ शकत का लक्षात ठेवा सपोज जर तुम्हाला अशी ऑर्डर दिली तर अल्कोहोल घेतला मिथिल अल्कोहोल असेल सेकंड पहा कन्फ्युजन थोडंसं. नेक्स्ट सपोज जर ऑर्डर अशी दिली तर फिनॉल आणि इथं दिला NO2. काय असते तिसरी कंडिशन जर अशी दिली त्यांनी आणि एक दिला चौथा ऑफकोर्स हा ही ऑर्डर. चला असे दिले 4. आता जो डिफिकल्टी आली ना हे बघा काय आहे हा काय म्हणतो हा अल्कोहोल आहे माहिती आहे आपल्याला हा फिनॉल आहे. आपल्याला हे दोघांचं कंपॅरिझन पहिलेच माहित आहे. फिनॉल हा जो आहे हा मिलियन टाइम्स मोर ऍसिडिक आहे कोणापेक्षा अल्कोहोल पेक्षा. फिनॉल इज मोर ऍसिडिक म्हणजे हा सर्वात कमी ऍसिडिक हा झाला ऍसिडिक जास्त ऍसिडिक. पण या फिनॉल पेक्षाही हे दोघं कोण आहेत हा कोण आहे हा आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल हा कोण आहे पॅरा नायट्रोफिनॉल. चला सांगा विच वन इज मोर ऍसिडिक. कन्फ्युजन झालं कारण आपण तर म्हटलं होतं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर जर सपोज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर तो काय मोर ऍसिडिक. इथं ऑर्थोवर आहे आणि पॅरावर आहे. आपलं बॅड लक थोडंसं की दोन्ही आहे. जर असा एकच आला असतं तर आपण इझिली सांगितलं असतं. दोन्ही आले तर ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन दोन्ही याच्यावर आले तर अशा वेळेस काय होते लक्षात ठेवा जनरली असं म्हटलं जाते की हे जे दोघं आहेत ना या दोघांचं जे ऍसिडिक स्ट्रेंथ आहे हे नियरली सेम आहे. लक्ष द्या मी काय म्हटलं की NO2 हा ऑर्थोवर असेल किंवा NO2 हा पॅरावर असेल तरीही यांचे ऍसिडिक स्ट्रेंथ दोघांची ही नियरली कशी असेल सेम असेल. म्हणजे जनरली काय करतात माहिती आहे का एक्झाम मध्ये या दोघांपैकी काय करतात एकच विचारतात. म्हणजे अशी कंडिशन असते एक तर हा विचारतात एक तर हा विचारतात. पण आपलं बॅड लक की दोन्ही विचारलं एकाच केसमध्ये तर काय तर आपल्याला या दोघांमध्येही सांगावं लागेल ना. तर लक्षात ठेवा या मी काय म्हटलं या दोघांचीही ऍसिडिक स्ट्रेंथ सारखीच असते म्हणजे दोघंही सेम ऍसिडिक आहेत. पण जेव्हा तुम्ही पीकेच्या व्हॅल्यू पाहता आणि त्या पीकेच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगतात की दोघांमध्ये समवाट डिफरन्स आहे. कसं माहित आहे का याची व्हॅल्यू लक्षात ठेवा मी काय म्हटलं होतं ज्याची पीकेची व्हॅल्यू कमी तो कसा मोर ऍसिडिक. तर लक्षात ठेवा हा नियर अबाउट 7.1 आहे तर हा नियर अबाउट 7. बरं काय झालं कितीची आहे फक्त 1चाच फरक आहे. म्हणजे 7.1 आणि 7 म्हणजे नियरली दोघांची ऍसिडिक स्ट्रेंथ कशी आहे सेम. पण पीके व्हॅल्यू काय म्हणते ज्याची पीकेची व्हॅल्यू कमी तो कसा मोर ऍसिडिक. म्हणजेच काय झालं पॅरा नायट्रोफिनॉल काय आहे समव्हाट मोर ऍसिडिक एकदम थोड्याशा प्रमाणात काय जास्त ऍसिडिक आहे. पण आपल्याला तर विचारला आलाय ना तो तर आपल्याला ते कन्सिडरेशन करावंच लागेल. आता तुम्ही म्हणसाल हा का बरं याची व्हॅल्यू का बरं कमी आहे इकडे लक्ष द्या. कंडिशन ही इथं अशी आहे हा OH आठवत असेल तुम्हाला फिनॉल आणि हा NO2 असा. काय होते माहिती आहे का या फिनॉलनी H दिला तर तो ऍसिडिक असते पण हा H आणि या NO2 यांच्यामध्ये काय असते फोर्स ऑफ अट्रॅक्शन आठवत असेल तुम्हाला तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे हा हायड्रोजन थोडासा एंगेज आहे. एंगेज कोणासोबत आहे याच्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग करण्यासाठी तो थोडासा एंगेज आहे. H देणार नो डाऊट देणार हा H निघणार पण हा थोडासा एंगेज आहे NO2 सोबत कशामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये त्याच्यामुळे हा लवकर देण्यात येणार नाही कम्पेअर टू पॅरा नायट्रोफिनॉल. मग आपण काय म्हणतो की हा H थोडासा लेट निघेल का बरं हा थोडासा एंगेज आहे ऑक्सिजन सोबत म्हणून हा H लवकर निघेल. म्हणजे हा कसा आहे मोर ऍसिडिक म्हणून त्याची पीकेची व्हॅल्यू थोडीशी कशी आली कमी आहे. आणि के ची व्हॅल्यू कशी आली असते जास्त पण के नाही घेणार आपण पीके घेत आहे तर पीकेची व्हॅल्यू याची थोडीशी कमी आहे. म्हणून मग काय लक्षात ठेवा ऑर्डर काय होईल 3
म्हणजे काय, पॅरानायट्रोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन काय आहे, ऑर्थोनायट्रोफिनॉल. आता ऑर्थोनायट्रोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल, आणि फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन ऑफकोर्स कोण, अल्कोहोल. सॉरी कोण, अल्कोहोल. एक. सो ही झाली ऑर्डर. 2 सॉरी काय झालं असतं, हा 3, हा कोण 2, आणि हा 4, आणि नंतर काय, हा 1. म्हणजे हे एक्झाम्पल दुसरं आहे, हा 1 पासून सुरुवात करा, हे सेकंड एक्झाम्पल आहे. किंवा हा 1 2 3 असं जर एक्झाम्पल आलं असतं 1 2 3 4 असे आले असते तर हा अशी ही ऑर्डर आली असती. सो व्हेरी सिम्पल वन, 3 2 4 1. ओके, लक्षात ठेवायचं आहे ही ऑर्डर झाली. म्हणजे तुम्हाला ऑर्थो आणि पॅरामध्ये कुठे कन्फ्युजन व्हायला नको. जर आलेच तर हे असं लक्षात ठेवायचं आहे. इट इज बेस्ड ऑन पीके व्हॅल्यू, किंवा तुम्ही डायरेक्टली सांगितलं हा जस्ट थोडासा एंगेज असतो त्याच्यामुळे लवकर दिला जात नाही, हा लवकर देतो. ओके. सपोज जर ऑर्डर अशी दिली तर, सपोज एखादा मेटा ग्रुप असेल तर काय, समजा हे झाली एक ऑर्डर, ही समजली आपल्याला. सेकंड केस, हे समजलं असेल, नोट डाऊन करायचं आहे, ऑर्डर पण सांगितली मी. सपोज जर एखादं एक्झाम्पल असं दिलं तर बघा, एखादं एक्झाम्पल असं आहे, आपल्याकडे आहे अल्कोहोल घेणारच आपण, CH3CH2H, म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलचा आपला कंपॅरिझन पण होऊन जाईल, म्हणून मी अल्कोहोल घेत आहे एक्झाम्पल मध्ये 1 2. सपोज आपल्याला दिला हा असा येलो, कोणताही दुसराही घेऊ शकता तुम्ही. आणि 4th दिला फिनॉल. बघा बरं, हा कोण आहे, हा तुम्हाला माहित आहे, हा आहे ऑर्थोनायट्रोफिनॉल. हा लिहून देतो. हा कोण आहे, इथेनॉल. हा कोण आहे आपल्याला जनरली माहिती आहे, कोण आहे सांगा, ऑर्थोक्रिसॉल जनरल नाव, किंवा तुम्ही काय म्हणू शकता ऑर्थोमिथिल फिनॉल, किंवा मग ऑर्थोक्रिसॉल. आणि हा कोण आहे, फिनॉल, हा क्रिसॉल आहे. बरं, आता सांगा ऑर्डर काय असेल, विच वन इज मोर ऍसिडिक, किंवा मला तुम्ही डिक्रीजिंग ऑर्डर सांगा, ऍसिडची डिक्रीजिंग ऑर्डर जी आहे ती सांगा. कसे सांगतात, आपल्याला हे दोघं तर माहितच आहे, अल्कोहोल अँड फिनॉल. विच वन इज मोर ऍसिडिक, फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन इथेनॉल. ओके. पण इकडे काय, या केसमध्ये काय, तर आपल्याला माहिती आहे हा सर्वात कमी ऍसिडिक आहे, हा जास्त ऍसिडिक आहे. पण हे तिघा आहेत ना, तर लक्षात ठेवा ना, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर इथं 2 ग्रुप आहे, इथं NO2 आहे, इथं CH3 आहे. NO2 काय आहे, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, लक्षात ठेवा, विथड्रॉ करतो. हा काय करतो, CH3 ग्रुप कोणता आहे, हा इलेक्ट्रॉन आठवत असेल तर कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मग आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपच काय करते, फक्त ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवते. तर तुमच्या लक्षात येईल ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करत असेल, ऍसिडिक स्ट्रेंथ कमी करत असेल. म्हणजेच हा काय झाला, आता ऑर्डर काय होईल बघा, विच वन इज मोर ऍसिडिक, आपल्याला माहिती आहे 2. व्हाय, इट इज मोर ऍसिडिक, कारण हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आता ऑर्थो आणि फिनॉल पैकी कोण, तर ऑर्थोक्रिसॉलचं मिनिंग काय, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि लक्षात ठेवा, ऑर्थो आणि पॅरावर जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल ना, तर काय कंडिशन असते माहिती आहे का, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करते, त्याला फिनॉल पेक्षाही कमी ऍसिडिक बनवते. कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ज्या पद्धतीनं म्हणजे काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ज्या पद्धतीनं ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवते, तशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऍसिडिक स्ट्रेंथ कमी करते. कोणापेक्षा, फिनॉल पेक्षा. हा देईल इलेक्ट्रॉन, म्हणजे पहा काय होते गडबड, यानी इलेक्ट्रॉन दिले इथं, याच्यावर कोणता चार्ज आला, इथं सॉरी इथं कोणता बॉल डबल बॉल, इथचे इलेक्ट्रॉन्स इथे गेले, इथं कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. याच्यावर निगेटिव्ह यानी इलेक्ट्रॉन्स दिले, म्हणजे या निगेटिव्ह चार्जची आणखीनच इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली, आणखीनच लेस स्टेबल बनवलं. कोणी या CH3 ने या ऑर्थो पोझिशनच्या निगेटिव्हला जास्त अनस्टेबल बनवलं. तर हा लवकर देणारच नाही. कोण, हा ऑक्सिजन इथं इलेक्ट्रॉन देणारच नाही, आणि हा H लवकर निघून जाणार नाही कम्पेअर टू फिनॉल. मग ऑर्डर काय होईल, 2 देन 4, आणि देन कोण 3, आणि सर्वात कोण 1. हे लक्षात ठेवा, फिनॉल पेक्षा हा जरी लेस ऍसिडिक असला तरीही अल्कोहोल पेक्षा जास्त ऍसिडिकच आहे, कारण तो फिनॉलच्या कॅटेगरीतच येतो. फक्त इथं CH3 ग्रुप होता, म्हणून फिनॉल पेक्षा कसा झाला, फिनॉल पेक्षा कसा लेस ऍसिडिक. इट इज द ऑर्डर. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर काय करत असेल, ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवते, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग काय करतो, ऍसिडिक स्ट्रेंथ कमी करते. ऑर्डर समजले असेल तुम्हाला, सिंपल वन ऑर्डर लिहून घ्यायची, एक्झाम्पल लिहायचे, ऑर्डर लिहायचे. जर सपोज अशी कंडिशन दिली, लास्ट एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लास्ट एक्झाम्पल बघा, CH3 CH2OH अल्कोहोल आहेच आपल्या एक्झाम्पल मध्ये. सेकंड, हे फर्स्ट सेकंड ऑर्डर पाहणार आपण. जर सपोज असा दिला तर बघा, म्हणजे तुम्हाला ही ऑर्डर सांगून देतो. आणखीन कन्फ्युजन नाही, 5 घेऊ आपण आणि 5 ची ऑर्डर सांगू.
5 देत नाही, जनरली 4च असतात. मी 5 एक्झाम्पल घेतले इथं. अल्कोहोल आहे बघा, हा इथेनॉल आहे, हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे, हा मेटानायट्रोफिनॉल आहे, हा पॅरानायट्रोफिनॉल आहे, हा फिनॉल आहे. हा कोण आहे बघा, ऑर्थोनायट्रो. हा कोण आहे, मेटानायट्रो. हा पॅरानायट्रो आणि हा फक्त फिनॉल. कारण हे राहिलं होतं तुमचा मेटा राहिला होता कंपॅरिझन मध्ये. तर आता सांगा कोण. तर आपल्याला माहिती आहे हा अल्कोहोल तर सर्वात कमी ऍसिडिक आहे आणि हा जास्त ऍसिडिक आहे. पण फिनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक कोण आहे, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठं असेल, ऑर्थो आणि पॅराला. तर ऑर्थो आणि पॅरा पैकी कोण असते, आपण ऑलरेडी पाहिलं कोण असते, पॅरा. तर ऑर्डर कशी होते माहिती आहे का, सर्वात जास्त ऍसिडिक कोण, पॅरा, 4th. पॅरापेक्षा कमी ऍसिडिक कोण, ऑफकोर्स पॅरापेक्षा कमी ऍसिडिक कोण, ऑर्थो. का बरं, आपण सांगितलं होतं तुम्हाला रिझन 2. पण आता पहा, आता आला कोण, हा आणि हा. तर लक्षात ठेवा ना, इथं मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, म्हणजे तो जास्त इफेक्ट नाही करत, पण काही ना काही तर इफेक्ट करेल ना, कारण हा पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. ऑफकोर्स ऑर्थो आणि पॅरा एवढा डायरेक्ट इफेक्ट नाही करत तो, कारण ऑर्थो आणि पॅरावर इथं निगेटिव्ह चार्ज येतो रिझोनन्स मध्ये, आठवत असेल तुम्हाला तर. डायरेक्टली रिझोनन्स येतं, रिझोनन्स मध्ये इथं निगेटिव्ह चार्ज येतो, डायरेक्टली ते इलेक्ट्रॉन्स विड्रॉइंग करून काय करतात, त्याला स्टेबल बनवतात. कोण, ऑर्थो अँड पॅरा. पण मेटावर निगेटिव्ह येत नाही, पण तरी आहे ना इलेक्ट्रॉन विड्रॉइंग थोड्याफार प्रमाणात, तर काही ना काही इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असेल दॅन फिनॉल. म्हणून हा कसा आहे, यांच्यापेक्षा कमी ऍसिड, म्हणजे कमी काय करतो, स्ट्रेंथ कमी दाखवतो. म्हणजे सर्वात जास्त ऍसिडिक कोण, पॅरा. त्याच्यापेक्षा कमी कोण, ऑर्थो. ऑर्थोपेक्षा थोडासा कमी कोण, मेटा. कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, काही ना काही इफेक्ट दाखवेल. आणि मग कोण, फिनॉल. आणि सर्वात लेस ऍसिडिक कोण आहे, अल्कोहोल. तर ही ऑर्डर झाली. म्हणजे बघा, मी तुम्हाला सरळ ऑर्डर सांगितलं. ऑर्थो आणि पॅरा असेल तर कोण, पॅरा इज मोर ऍसिडिक दॅन ऑर्थो. आणि तिघही असतील, ऑर्थो, मेटा आणि पॅरा तिघही जर असतील आणि तिघां केस मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंगच आहे, तर कोण, कंडिशन कशी झाली, पॅरा, ऑर्थो अँड मेटा अँड देन फिनॉल. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग अपोज काय करून टाकेल, त्याला लेस स्टेबल, लेस ऍसिडिक बनवेल कोणापेक्षा, फिनॉल पेक्षा. म्हणजे ह्या कंडिशन तुम्हाला समजल्या पाहिजेत. तुम्हाला हे आन्सर्स असे आले पाहिजे. समजलं, अल्कोहोल पेक्षा कोण जास्त ऍसिडिक, फिनॉल. लक्ष द्या, तुम्हाला ऑर्डर सांगतो आता डायरेक्ट मी कसे लक्षात ठेवायचं. लास्ट आहे कंपॅरिझन मध्ये, डायरेक्ट सांगितलं. अल्कोहोल पेक्षा कोण जास्त ऍसिडिक असते, वॉटर. वॉटर पेक्षा कोण जास्त ऍसिडिक असते, फिनॉल. चला लक्ष द्या. आता हे झाली पहिली ऑर्डर, अल्कोहोल पेक्षा वॉटर, वॉटर पेक्षा फिनॉल. आता या फिनॉल मध्ये काय, या फिनॉल मध्ये हे कमी ऍसिडिक, जास्त ऍसिडिक वगैरे कोण असते, तर लक्षात ठेवा, डायरेक्ट लिहून देतो. क्रिसॉल म्हणजे काय, किंवा असं लिहून देतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर प्रेझेंट असेल, कोण, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तो कसा असतो, लेस ऍसिडिक दॅन फिनॉल. आणि फिनॉल पेक्षा काय असते, फिनॉल पेक्षा कोण असते, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असतील तर. हे जनरल आहे बरं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर फिनॉलला प्रेझेंट आहे तर तो लेस ऍसिडिक दॅन फिनॉल. आणि फिनॉल च्या पेक्षा जास्त ऍसिडिक कोण, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर. हे जास्त ऍसिडिक असतात. तिसरी कंडिशन, आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे पण कुठे असेल, किंवा डायरेक्ट एक्झाम्पल सांगतो ना, लक्ष द्या. हा आहे एक फिनॉल इज, याच्यापेक्षा जास्त ऍसिडिक कोण आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग, कुठं, मोर ऍसिडिक, कुठं असेल, लक्षात ठेवा, मेटा लाईन, मेटा पोझिशन. जास्त ऍसिडिक कुठे असेल, ऑर्थो. आणि सर्वात जास्त ऍसिडिक कोण, कुठं असेल, हे लक्षात ठेवा. ह्या ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायचे, सिंपल आहेत आणि इझी आहेत. लक्ष द्या. काय झालं, विच पोझिशन, हा फिनॉल नॉर्मल, हा विच पोझिशन, ऑर्थो, हा सॉरी हा कोण, मेटा पोझिशन, हा कोण, ऑर्थो पोझिशन, आणि हा कोण, पॅरा पोझिशन. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फिनॉल पेक्षा मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल, पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर मेटाला असेल तर जास्त असेल, जास्त ऍसिडिक, ऑर्थोला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त ऍसिडिक, आणि पॅराला असेल तर सर्वात जास्त ऍसिडिक असेल. आणि मी तिथं लिहून दिलं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर त्याला कसं बनते, तो फिनॉल पेक्षाही कसा असतो, लेस ऍसिडिक असतो. हे तुम्हाला ऑर्डर लक्षात ठेवायचे आहे. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर वन. तर हे तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. ओके, इट इज द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल अँड कंपॅरिझन बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. ओके.